नकळता वयात माओवादी विचारसरणीच्या नक्षल चळवळीत गुरफटल्या गेलेले अनेक माओवादी माघारी फिरत पोलिसांकडे आता शरण येत आहेत। त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं, त्यांच्यातली कौशल्याला योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांना साक्षरतेसोबत व्यवहार ज्ञानाचे धडेही दिले जात आहेत। काय आहे हा उपक्रम पाहूयात खास रिपोर्टच्या माध्यमातून। आत्मसमर्पणातून माओवादी मुख्य प्रवाहात। माओवाद्यांच्या हातात बंदुकीच्या जागी पुस्तक। आत्मसमर्पित माओवाद्यांच्या प्रगतीला शिक्षणाचे पंख। अलीकडच्या काही वर्षात माओवादी चळवळीत भ्रमनिरास झाल्यानंतर आत्मसमर्पण करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही येत्या काळात महाराष्ट्रात माओवाद हद्दपार झालेला असेल असा विश्वास व्यक्त केला होता। आत्मसमर्पितांनी केलेली जीवनातील चूक सुधारण्यासाठी पोलिसांच्या आत्मसमर्पण योजनेनुसार त्यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आता गडचिरोलीत प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत निरक्षर आत्मसमर्पितांना साक्षर बनवण्यासाठी प्रौढ साक्षरता वर्ग भरवले जात आहेत। यासाठी 106 आत्मसमर्पितांनी शिकण्याची तयारी दर्शवली आहे। अभी इधर आके सिलेंडर होकर अभी पढ़ाई करते, अच्छा लगते है हमको। मराठी नहीं है थे, हिंदी भी नहीं है थे, अभी इधर आके सीखा। एक तो पहली बात कि मैं बचपन में गई थी, मुझे कुछ समझ में नहीं आया था क्या चीज़ है ये पार्टी, पॉलिटिक्स क्या है कुछ भी नहीं पता था। फिर मैं पढ़ना भी चाहती थी, तो मुझे अच्छा लग रहा है यहाँ पे पढ़ाई ये दोबारा से कर रहे हैं और इसके बाद मुझे काफ़ी मदद मिलेगा यहाँ पढ़ने के बाद। और 10वीं पास करूँगी, फिर आगे की पढ़ाई करूँगी। तो हम भी चाहते हैं कि हम आज शिक्षा में आगे आए और अच्छी पढ़ाई करें और हमारे जो पीछे बच्चे हैं, हमारे ही बच्चे हैं, उनको भी हम पढ़ा सके। शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षण आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी किमान इयत्ता 5वी उत्तीर्ण असणे गरजेचे होते। त्यामुळे किमान 5वीची परीक्षा देऊ शकतील एवढे शिक्षण त्यांना देण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेतल्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं आहे। आमचे बरेचसे जे आत्मसमर्पित माओवादी आहेत ते खूप अल्प वयात 8 ते 9 वर्षाचे अल्पवयात ते माओवादी चळवळीमध्ये भरती झाले होते। या म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यासोबत शिक्षण विभागासोबत समन्वय साधून एक संयुक्त विद्यमाने त्यांचे लिटरसीचे कॅम्पेन आम्ही साक्षरताचे कॅम्पेन आम्ही सुरू केले आहे। या साक्षरता वर्गाला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये माडिया, गोंडी भाषिकांसह तेलुगू आणि छत्तीसगढही आहेत। पण ज्यांना समजेल अशा भाषेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण दिले जात आहे। इच्छा असणाऱ्यांना पुढील उच्च शिक्षण देण्याचे पोलीस आणि शिक्षण विभागाने तयारी असल्याचं शिक्षण अधिकारी वासुदेव भुसे यांनी सांगितलंय। हे असाक्षर आहेत ते साक्षर झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्यांना 5वीचं आणि 8वीचं प्रशिक्षण देणार आहोत। नंतर 10वीच्या परीक्षेलाही बसवणार आहोत डायरेक्ट। भाषेचा एवढा बॅरियर येत नाही याच्यामध्ये सर। त्यांना त्यानुसार आम्ही विविध मॉडेल्स बनवलेले आहेत। जसे की मूर्त संकल्पना त्यांच्या निश्चित होण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्य निर्माण केलेलं आहे आणि त्यामधून त्यांना त्यांच्या संकल्पना मातृभाषेसारख्याच अगदी स्पष्ट होतील आणि आमचे शिक्षकही काही त्यात माडिया शिकवणारे आहेत, त्यामुळे त्यांना स्पष्ट करून देतात। कधी जंगलात भटकंती करणाऱ्या माओवाद्यांनी त्यांची वाट चुकल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं। आता या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या प्रगतीसाठी पोलीस आणि शिक्षण विभागानं केवळ त्यांना साक्षरच नाही तर त्यांना उच्च शिक्षण घेण्यापर्यंतची तयारी दर्शवून त्यांच्या पुढच्या पिढीच्याही प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। स्वातंत्र्यपूर्व काळापासून बीडकरांचं राहिलेलं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। एक असा रेल्वे मार्ग ज्याच्यासाठी बीडमध्ये अनेक आंदोलनं झाली आणि गेल्या 75 वर्षापासूनची बीडकरांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे। पाहुयात याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। बीडकरांचं 75 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार। बीड ते अहिल्यानगर रेल्वेची प्रतीक्षा संपली। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ऑनलाईन शुभारंभ। बीड जिल्ह्यातील रेल्वेचा 75 वर्षापासून ऐरणीवर असलेला प्रश्न आता सुटणार आहे।
बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे लवकरच धावणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण ठरलाय। खरं तर या रेल्वेची पहिली मागणी बीडचे माजी खासदार गंगाधर अप्पा बुरांडे यांनी केली होती। बीडच्या माजी खासदार दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांनी देखील या रेल्वे मार्गासाठी संसदेमध्ये प्रश्न मांडला होता आणि तेव्हापासूनच रेल्वेच्या कामाला गती आली। गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये रेल्वेच्या मुद्द्याचं राजकीय भांडवलही करण्यात आलं। दिवंगत गोपीनाथ मुंडेंनीही रेल्वेसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यश आलं ते पंकजा मुंडेंच्या प्रयत्नानंतर आणि अखेर आता बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण होतंय। बीडमधील जी जनता आहे त्याला अत्यंत आनंद होत आहे की 75 वर्षापूर्वीचं पाहिलेलं स्वप्न, ते स्वप्न या भागातील जे शेतकरी असतील, शेतमजूर असतील, युवक असतील, विद्यार्थी असतील, ऊसतोड कामगार असतील, यांचं पूर्ण होत आहे। खरं तर बीड जिल्ह्यातील जनतेसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेचा ऑनलाईन शुभारंभ करणार असून उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहे। दरम्यान विमल मुंदडा या बीडच्या पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय अमोल गलधर यांनी या रेल्वे प्रश्नावर आंदोलनं केली होती। त्यावेळी अनेक तरुण या रेल्वे आंदोलनामध्ये सक्रिय झाले होते आणि 300हून अधिक जणांवर त्यावेळी गुन्हे दाखल झाले। त्यामुळे या रेल्वे आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना देखील या शुभारंभासाठी आमंत्रित करावं अशी मागणी रेल्वे आंदोलकांनी केली आहे। माझी एकच प्रशासनाला विनंती आहे, या आंदोलनामध्ये ज्या सगळ्यांनी जेल भोगले, ज्यांनी रेल्वे आंदोलनामध्ये सहकार्य लाभले, त्या सर्वांना तिथं आमंत्रित करण्यात यावं, एवढं माझं प्रशासनाला विनंती आहे। खरं पाहिलं तर साहेब ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस केंद्रात सरकार नव्हतं, पण साहेब गेल्याच्या नंतर मोदी साहेबांनी शब्द दिला आणि मी ह्याचं श्रेय प्रीतमताई मुंडे यांना देतो, प्रीतमताई मुंडे आणि मुंडे फॅमिलीला देतो। या अमोल भैयाचं स्वप्न असेल, बीड जिल्ह्याचं स्वप्न असेल, ते स्वप्न पूर्ण करताना त्यांनी ताकदीने त्यांच्या कार्यकाळात निधी आणला आणि हे स्वप्न पूर्ण केलं। आता बीडकरांना 17 तारखेची उत्सुकता लागली आहे। यापूर्वी उद्योगधंदे आले नव्हते, दळणवळणाची साधनं नसल्यानं इथले लोक फक्त कारखान्यावर लेबर म्हणून ऊस तोडायला जायचे। त्यांच्या 2 ते 3 पिढ्या कारखान्यावर जात होत्या। मात्र आता इथून पुढे प्रगती होईल, रेल्वेमुळे लोकांना छोटे छोटे उद्योग सुरू करता येतील, त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला असल्याची भावना बीडच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। आता 17 सप्टेंबर रोजी ही जी रेल्वे आहे बीड ते अहिल्यानगर धावणार आहे। त्यामुळे आता नक्कीच बीडकरांना आता पुणे मुंबईकडे जाण्याचा जो रेल्वेचा मार्ग आहे तो आता सोपा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। रस्तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।